जेव्हा माझ्याकडे काही काम नव्हतं तर बाबांकडे मी नेहमी जायचो आणि मग व्यवसायामध्ये आल्यानंतर बाबाकडे रेग्युलर जाणं झालं. जेव्हा सरांनी हा निर्णय घेतला की मला राजकारणात जायचं आहे, तुम्ही तेव्हा गृहिणी होता, तुम्हाला असं वाटलं नाही का मध्येच यांचा असं काय निर्णय? समाजसेवेची आवड तर होतीच त्यांना, त्याच्यामुळे एक असा विचार आहे की आपण काहीतरी समाजाला देणं लागतं, तर ते विचारांचे ते होतेच. मग पक्ष निवडायची जेव्हा तुम्हाला वेळ आली, मग तेव्हा तुम्ही बीजेपीच का निवडला? असं आहे की जेव्हा मी 12मध्ये अपक्ष निवडून आलो, अच्छा, मी पहिलाच सांगितलं की माझं कोणतंही राजकीय बॅकग्राऊंड नाही. मला तिथे एकतर राष्ट्रीय पक्षामध्ये जायचं होतं जिथे शिस्त आहे, जिथे राष्ट्रप्रेम आहे. मी 86-87ला 10th स्टँडर्डला होतो आणि आमचा भांडुपगाव गोल रस्ता तो खोदला गेलेला होता सिवर लाईनसाठी. आम्हाला जे काही विरोधक आहेत ते तसं बघायला गेलं तर आपलेच होते. पाईप टू पाईप आम्ही सर्वे केला, पिलं गोळा केली आणि त्याच्यानंतर तिथे पाण्याची जी 6 इंचाची लाईन होती रामनगरला ती टाकली. मुंबई महानगरपालिकेच्या शाळेमध्ये भांडुपगाव येथील आपण वॅक्सिन सेंटर चालू केलं होतं. आपल्या परिसरामधले बऱ्यापैकी रस्ते काँक्रिटीकरण झाले, पण काही रस्ते अजून झाले नाही. त्याचं नक्की कारण काय? स्लमसाठी वेगळे नियम आहेत, गावठाणासाठी वेगळे नियम आहेत. मला सांगा, मी या भांडुपगावचा स्थानिक, हे भूमिपुत्र, बरोबर आहे. बरोबर. याच गावच्या लोकांना जर मी न्याय देऊ शकलो नाही तर मग कसं चालेल? ह्याच्यामध्ये या रोडमध्ये ज्यांचे घरं जातात त्यांना प्रकल्प बाधित करून यांना पर्यायी जागा द्या आणि हा रोड वायडनिंग करून पूर्ण कॉन्क्रीटचा करा. हे सगळ्या त्या मल्टी चॅलेंजिंग होतं. त्याच्यातनं जो मंगेश पवार आज जो आला आहे तो आता मरणाला घाबरत